नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण सराव पेपर 27 मध्ये चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या घटकाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते वहीत लिहून घेत चला मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजी सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, इथे पहिला प्रश्न होता, अनिवासी भारतीय डॉक्टर शकुंतला हरक सिंग यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? पहिला पर्याय ग्लोबल शिक्षक पुरस्कार, दुसरा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, तिसरा जागतिक अन्न पुरस्कार आणि चौथा अबेल पुरस्कार। तर मित्रांनो, इथे पहा, जागतिक अन्न पुरस्कार हा डॉक्टर शकुंतला हरक सिंग यांना देऊन गौरवण्यात आले, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर राहील। तर जागतिक अन्न पुरस्कार विषयी आपण माहिती पाहूया मित्रांनो। डॉक्टर शकुंतला हरक सिंग थिलस्टेड यांना 2021चा हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला, लक्षात ठेवा। तर 1987 पासून हा पुरस्कार दिला जातो आणि तो 16 ऑक्टोबर या दिवशी वितरण करण्यात येते। 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन आहे। भारतीय विजेते पुरस्कार, आता कोण कोण भारतीय आहेत की त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे? तर डॉक्टर MS स्वामीनाथन यांना 1987 मध्ये हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं। डॉक्टर विजय गुप्ता यांना 2005ला, डॉक्टर संजय राजाराम आणि डॉक्टर रतनलाल यांना 2020 मध्ये हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं। आणि प्रसिद्ध कृषीतज्ञ नॉर्मन बोरलॉग यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता। प्रसिद्ध कृषीतज्ञ जे नॉर्मन बोरलॉग होते यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला, लक्षात ठेवा। तर जागतिक अन्न पुरस्काराविषयी आपल्याला माहिती असायला हवी। तर 1987 पासून सुरुवात आणि 2021चा पुरस्कार जे आहे ते शकुंतला हरक सिंग यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, लक्षात ठेवा। आणि भारतीय विजेते लक्षात ठेवायचे, MS स्वामीनाथन, डॉक्टर विजय गुप्ता, डॉक्टर संजय राजाराम आणि डॉक्टर रतनलाल 2020। त्यानंतर 36वा प्रश्न पहा, पृथ्वीच्या कोणत्या भागात निकेल लोहा प्रामुख्याने आढळतो? सिग्मा, सियाल, निफे, प्रावरण। तर सियाल म्हणजे काय मित्रांनो, लक्षात ठेवा, भूपटलाच्या सर्वात वरचा भाग, घन थरास आपण सियाल म्हणतो, लक्षात ठेवा। सिलिका आणि ॲल्युमिनियम यांनी बनलेला हा सियाल भाग, लक्षात ठेवा, सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम। त्यानंतर सिग्मा, सायमा म्हणतो आपण, सियालच्या खालील थरास सीमा असे म्हणतात, हे सिलिका आणि मॅग्नेशियमनं बनलेला असतो मित्रांनो। त्यानंतरचा घटक आहे निफे। आता हा निफे जो आहे तो मित्रांनो लक्षात ठेवायचा की हा भाग अतिशय कठीण अशा खनिज द्रवापासून तयार झालेला आहे आणि निकेल व लोह या धातूचे मिश्रण असल्याने त्याला निफे असे म्हणतात। निकेल आणि लोह या धातूचे मिश्रण असल्याने त्याला काय म्हणायचं, निफे म्हणतात। म्हणून हे लक्षात ठेवायचं, पृथ्वीचा कोणता भाग निकेल व लोह प्रामुख्याने बनलेला आहे? तर निफे। आणि सियाल कशाने बनलेला आहे मित्रांनो? तर सियाल आहे सिलिका आणि ॲल्युमिनियम, सिलिका प्लस ॲल्युमिनियम। आणि सिग्मा कशाने बनलेला आहे? तर सिलिका आणि मॅग्नेशियम, सिलिका आणि मॅग्नेशियम। हे एकाच अनुषंगाने आपल्याला सगळ्या गोष्टी इथे एका ठिकाणी मिळत आहे। निकेल आणि लोह, निकेल आणि लोह या घटकाने हा निफे भाग बनलेला आहे मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, 37वा प्रश्न, लोयस पठार कोणत्या देशात आहे? पहिला पर्याय चीन, दुसरा आहे जपान, तिसरा आहे रशिया, चौथा आहे अफगाणिस्तान। तर लोयस पठार मित्रांनो चीन या देशात आहे, पर्याय क्रमांक 1 उत्तर। त्यानंतर 38वा प्रश्न पहा, नॉर्वे या देशात अर्धरात्रीचा सूर्य कधी दिसतो? 21 मार्च, 21 जून, 21 जुलै, 21 डिसेंबर। तर मित्रांनो नॉर्वे या देशात अर्धरात्रीचा सूर्य हा 21 जून या दिवशी दिसतो। त्यानंतर बघूया 39वा प्रश्न, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? पहिला पर्याय बिंदुसार, दुसरा आहे सम्राट अशोक, तिसरा आहे बिंबिसार आणि चौथा आहे चंद्रगुप्त मौर्य। तर मित्रांनो मौर्य साम्राज्याची स्थापना विषयी आपण माहिती पाहूया।
तर मित्रांनो, मौर्य साम्राज्याचे संस्थापक जे आहे ते चंद्रगुप्त मौर्य आहे, लक्षात ठेवा. प्रश्न नेहमी येते, मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण? तर चंद्रगुप्त मौर्य. मौर्य वंशाने शासन केलेल्या साम्राज्याचा कालखंड हा इसवी सन पूर्व 321 ते इसवी सन पूर्व 185 आहे, लक्षात ठेवा. कार्यकाल इसवी सन पूर्व 321 ते 185 हे लक्षात ठेवा मित्रांनो. कालखंड इसवी सन पूर्व आहे, इसवी सन पूर्व 321 ते इसवी सन पूर्व 185. मौर्य साम्राज्याची राजधानी जी होती ती पाटलीपुत्र होती. आजचे जे पाटणा आहे त्यालाच पाटलीपुत्र असे म्हणतात. आणि मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर पाटलीपुत्र, मगध. हे साम्राज्य इसवी सन पूर्व 322 मध्ये चंद्रगुप्त मौर्य यांनी नंद घराण्याला पराभूत करून स्थापन केले. हाही प्रश्न विचारते की कोणत्या घराण्याला पराभूत करून मौर्य साम्राज्याची स्थापना झाली? तर नंद घराणं, लक्षात ठेवा. कोणतं घराणं? नंद घराण्याला पराभूत करून चंद्रगुप्त मौर्य यांनी इसवी सन पूर्व 322 मध्ये नंद घराण्याला पराभूत करून हे राज्य स्थापन केले होते. आता या घराण्यात कर्तबगार राजे कोण? तर बिंदुसार, सम्राट अशोक, अखेरचा मौर्य सम्राट बृहद्र. त्यानंतर इसवी सन पूर्व 185 मध्ये शुंग घराण्याची स्थापना झाली. पहा, म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे की नंद घराणे, मौर्य घराणे आणि नंतर शुंग घराणे, हा क्रमसुद्धा विचारला जाते, लक्षात ठेवा. तर नंद घराण्याला पराभूत करून मौर्य साम्राज्याची स्थापना झाली आणि नंतर इसवी सन पूर्व 185 मध्ये शुंग घराण्याची स्थापना झाली, लक्षात. त्यानंतरचा प्रश्न पहा, आग्रा शहराची स्थापना कोणी केली? पहिला पर्याय सिकंदर लोदी, दुसरा आहे बहलोल लोदी, तिसरा आहे इब्राहिम लोदी आणि चौथा आहे मोहम्मद लोदी. तर मित्रांनो, आग्रा शहराची स्थापना ही सिकंदर लोदी यांनी केली, लक्षात ठेवा. सिकंदर लोदी यांनी आग्रा शहराची स्थापना केली. कारण वेळोवेळी हा प्रश्न विचारला जाते, त्यामुळे लक्षात ठेवायचं की सिकंदर लोदी यांनी आग्रा शहराची स्थापना केली होती. त्यानंतर 41वा प्रश्न पहा, जगातील सर्वात लांब पर्वतीय शृंखला खालीलपैकी कोणती? अँडीज पर्वत, रॉकी पर्वत, अलास्का पर्वत, हिमालय पर्वत. तर जगातील सर्वात लांब पर्वतीय शृंखला जी आहे मित्रांनो ती अँडीज पर्वत आहे, लक्षात ठेवा. दक्षिण अमेरिका भागात अँडीज पर्वत आहे आणि ती सर्वात लांब पर्वतीय शृंखला आहे, लक्षात ठेवा. जवळपास 8000 किलोमीटर आहे. तर हे लक्षात ठेवायचं अँडीज पर्वत. त्यानंतर 42वा प्रश्न पहा, खालील कोणत्या राज्याचे डिजिटल पूर रिपोर्टिंग प्रणाली सुरू केली आहे? आता डिजिटल पूर रिपोर्टिंग प्रणाली सुरू करणारे आसाम हे पहिले राज्य, लक्षात ठेवा. आता त्याला का गरज भासली असेल? तर लक्षात ठेवा की आसामचे जे दुःखाश्रू म्हणतो आपण ब्रह्मपुत्रा नदी, तर याला वेळोवेळी ब्रह्मपुत्रेला नेहमी पूर येतात आणि त्या अनुषंगानं डिजिटल पूर रिपोर्टिंग प्रणाली ही आसाम राज्याने सुरू केली, लक्षात ठेवा. त्यानंतर 43वा प्रश्न पहा, ग्रीनविच हे ठिकाण कोणत्या देशात आहे? USA, फ्रान्स, स्पेन, UK. USA म्हणजेच काय मित्रांनो? अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. आणि UK युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड, हे लक्षात ठेवा. आणि ग्रीनविच शहर कोणत्या देशात आहे? मग UK मध्ये, इंग्लंडमध्ये, लक्षात ठेवा. आणि इथूनच प्रमाण वेळ ठरल्या जाते. आता भारताची जी वेळ आहे ती ग्रीनविच पेक्षा 5.5 तासाने पुढे आहे, लक्षात ठेवा. 5.5 तासाने पुढे आहे. म्हणजे इंग्लंडला जर 5 वाजले असतील तर भारतात किती वाजलेले असतील मित्रांनो? 10:30 वाजलेले असते. 5.5 तासाने पुढे आपण. तर लक्षात ठेवायचं, इंग्लंडला जर सकाळचे 5 वाजलेले असतील तर भारतात 10:30 वाजलेले असतील. आणि ग्रीनविच शहर कुठे आहे? तर UK मध्ये आहे, इंग्लंडमध्ये. त्यानंतर 44वा प्रश्न पहा, आत्मवृत्त हे कोणाच्या आत्मचरित्राचे नाव आहे? तर पहिला पर्याय महर्षी शिंदे, दुसरा आहे महर्षी कर्वे, तिसरा आहे गोगा आगरकर आणि चौथा आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. तर मित्रांनो, आत्मवृत्त हे
महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे? महर्षी कर्वे यांनी पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले होते, हे लक्षात असू द्या. 45वा प्रश्न पहा. या वर्षी गोव्याचा प्रदेश पोर्तुगीज अंमलातून मुक्त झाला. 1947, 1950, 1956, 1961. पहा मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालं. त्यानंतर सुद्धा 14 वर्ष पोर्तुगीजांचा गोव्यावर अंमल होता. परंतु 1961मध्ये जो पोर्तुगीज अंमलातून मुक्त झाला होता गोवा प्रदेश, हा 1961मध्ये झाला, लक्षात ठेवा. त्यानंतर 46वा प्रश्न पहा. महाराष्ट्रात पंचायत राजचे 3 स्तर कोणी सुचवले? पहिला पर्याय अशोक मेहता समिती, दुसरा आहे वसंतराव नाईक समिती, तिसरा आहे दांडेकर समिती आणि चौथा एलियन बोनगिवार समिती. तर मित्रांनो, महाराष्ट्र पंचायत राजचे 3 स्तर वसंतराव नाईक समिती यांनी सुचवले. तर मित्रांनो, वसंतराव नाईक समितीविषयी माहिती पाहूया. लोकशाही विकेंद्रीकरणाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात 1 मे 1962 पासून त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुरू झाली. महाराष्ट्रातील पंचायत राज वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीवर आधारित आहे, लक्षात ठेवा. प्रश्न नेहमी येते की महाराष्ट्रातील पंचायत राज कोणत्या समितीच्या आधारावर आहे? तर वसंतराव नाईक समितीच्या आधारावर आहे, लक्षात ठेवा. स्थापना 27 जून 1960ला झाली. अहवाल सादर 15 मार्च 1961. एकूण शिफारसी लक्षात ठेवा 226 शिफारसी होत्या आणि त्रिस्तरीय पंचायत पद्धतीचा स्वीकार म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रात 1 मे 1962ला सुरू झाली. 1 मे 1960 नाही, कारण 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था ही 1 मे 1962ला चालू झाली मित्रांनो. त्यानंतर 47वा प्रश्न पहा. महाराष्ट्र पोलिसांना आर्मीसारखी नवीन कॅब कधीपासून देण्यात आली? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांना आर्मीसारखी नवीन कॅब ही एप्रिल 2019 पासून देण्यात आली, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतर खालीलपैकी कोणते ब्रिटिश गव्हर्नर मॉडर्न इंडिया मेकर म्हणून ओळखले जातात? हे लक्षात ठेवा, हे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मॉडर्न इंडिया मेकर म्हणून ओळखले जाते कोणते गव्हर्नर? तर पहिला पर्याय लॉर्ड डलहौसी, दुसरा आहे लॉर्ड कर्झन, तिसरा आहे लॉर्ड रिपन आणि लॉर्ड माउंटबॅटन. तर या गव्हर्नरपैकी ब्रिटिश इंडिया गव्हर्नरपैकी या मॉडर्न इंडिया मेकर म्हणून लॉर्ड डलहौसी यांना ओळखले जाते. तर मित्रांनो, लॉर्ड डलहौसी यांना मॉडर्न इंडिया मेकर का म्हणतात? तर लक्षात ठेवा, शिक्षणविषयक उडचा खलिदा हा 1854. लॉर्ड डलहौसीचा काळ पहा 1848 ते 1856. या कालावधीत ते भारताचे गव्हर्नर जनरल होते, लक्षात ठेवा. शिक्षणविषयक उडचा खलिदा 1854. विधवा पुनर्विवाह कायदा त्यांच्याच काळात 1856. पहिला लोहमार्ग 1853ला मुंबई ते ठाणे. पहिली टेलिग्राफ लाईन 1853ला कोलकाता ते आग्रा. आधुनिक पोस्ट पद्धती 1854. हे खूप महत्त्वाचं, आधुनिक पोस्ट पद्धती जी आहे ती लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरुवात झाली. ग्रँड ट्रक रोडची दुरुस्ती, बंदराचा विकास हा सुद्धा लॉर्ड डलहौसीच्या काळात झाला आहे. बंदराचा विकास आणि ग्रँड ट्रक रोडची दुरुस्ती. सिमला येथे उन्हाळी राजधानी जी सुरू झाली ती लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाली. ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार म्हणून ओळखल्या जाते आणि आधुनिक युगाचा निर्माता सुद्धा त्यांना म्हणतात. म्हणून लॉर्ड डलहौसी यांना मॉडर्न इंडिया मेकर म्हणून ओळखले जाते. तर हे लक्षात ठेवा, लॉर्ड डलहौसी 1848 ते 1856. आणि जे 1857चा उठाव आहे मित्रांनो, तो मात्र कॅनिंगच्या काळात झाला, लक्षात ठेवा. कॅनिंग, लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय होता. नंतर पहिला व्हाईसरॉय कोण? कॅनिंग. आणि शेवटचा गव्हर्नर जनरल विचारलं तर कॅनिंग, लक्षात ठेवा. व्हाईसरॉय राणीच्या जाहीरनाम्यानंतर पहिला व्हाईसरॉय कोण? कॅनिंग.
आणि लॉर्ड डलहौसी 1848 ते 1856. त्यानंतर कोणत्या देशात लितानी नदीच्या प्रदूषणामुळे 40 टन मासे मृत्युमुखी पडले? नुकतीच ही घटना घडलेली आहे मित्रांनो. त्यामुळे ही महत्त्वाची नदी आपण सध्या पाहत आहोत, लितानी नदी. ही लितानी नदी जी आहे, तर तिथे जे वेस्टेज वॉटर होतं, त्या वेस्टेज वॉटरमुळे काय झालं की तिथे 40 टन मासे मृत्युमुखी पडले. आता ही नदी कोणत्या देशात आहे? तर लेबनॉन देशात आहे, लक्षात ठेवा. लेबनॉनची राजधानी बैरूत. लेबनॉनची राजधानी बैरूत. त्यानंतर 50वा प्रश्न पहा. नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI चे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. पहिला पर्याय रामेश्वर सिंग, दुसरा गौतम खन्ना, तिसरा रमेश कुमार आणि चौथा रविशंकर. रविशंकर आहे, लक्षात ठेवा. रवी नाही, रवी. तर रविशंकर. तर मित्रांनो, नुकतेच RBI चे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून रविशंकर यांची नेमणूक झाली. तर मित्रांनो, रविशंकर याच्याविषयी माहिती पाहूया. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उपगव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांची नेमणूक BP कानुनगो यांच्या जागी झाली. लक्षात ठेवा, हे सुद्धा महत्त्वाचं आहे की त्यांची नेमणूक कोणाच्या जागी झाली? तर BP कानुनगो यांच्या अगोदर जे डेप्युटी गव्हर्नर होते त्यांच्या जागी रविशंकर यांची नेमणूक झालेली आहे. RBI मध्ये एक गव्हर्नर आणि 4 उपगव्हर्नर असतात, म्हणजे एक गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर. सध्या RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास आहेत. 23वे शक्तिकांत दास हे RBI चे गव्हर्नर आहे, लक्षात ठेवा. RBI चे डेप्युटी गव्हर्नर 4 असतात मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यापैकी एक आहे रविशंकर, दुसरा राजेश्वर राव, तिसरा आहे MD पात्रा आणि चौथा MK जैन. हे 4 डेप्युटी गव्हर्नर लक्षात ठेवा. कारण असा सुद्धा प्रश्न विचारतात की 4 डेप्युटी गव्हर्नर कोण? तर रविशंकर, राजेश्वर राव, डॉक्टर MD पात्रा आणि MK जैन. तर अशा पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एक गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 झाली होती, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज पेपर क्रमांक 27च्या चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या घटकाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.